ते म्हणजेच भरत मात्रे. खरोखर नारंगी आणि कांदरपडा ज्या वेळेस समोर आलेत हे दोन संघ आमने सामने, त्या वेळेस मला नक्कीच तो सामना आठवतोय. 2018चा सामना, सुभाषचंद्र बोस भाईंदरचं मैदान, सेमीफायनलची ती मॅच नारंगी वर्सेस कांदरपडा. सेमीफायनलचा जो सामना रंगला होता मैदान क्रमांक 2 वर, आणि त्यावेळेस देखील भरत मात्रेंना दुखापत होऊन त्यांनी मात्र तो सामना जिंकून दिला होता. त्या सुभाषचंद्र बोस या मैदानावर नारंगी संघाला पराभूत करून प्रथमच कांदरपडा संघ त्यावेळेस ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला होता. या सगळ्या आठवणी आहेत मित्रांनो. हे दोन संघ ज्यावेळेस समोर आले त्यावेळेस त्या आठवणी आपल्यासोबत शेअर करतोय. पहिला चेंडू अवांतरात तळला गेला, वाईटचा इशारा, आणि या एकेरी धावेनं मात्र खातं उघडलं गेलंय, अकाउंट ओपन झालंय. जबरदस्त त्या ठिकाणी एन्जॉय केलं होतं. बैटिक स्टोक अशा प्रकारे स्लीप खेळण्यामध्ये माहीर आहेत. ग्रेग जेबी बघा, हा स्पेल जुना स्पेल आहे. फुलटॉस आहे ऑन साइडला, यावेळेस हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे गंगाधर, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे आणि खूप चांगला झेल त्यानं हा टिपलाय. फलंदाज बाद झालाय मिस्टर ग्रेग. आउट. थँक्यू पंकज. पंकज
पंकज गोंधळे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी आपण घेतला का? ओके. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8. मागच्या वर्षी भरपूर घडामोडी मित्रांनो घडल्या होत्या आणि त्या आपण याची डोळा पाहिल्या देखील होत्या. जे चित्र आतापर्यंत 40+ क्रिकेटमध्ये कधीही घडलं नाही अशा आपण काही मॅचेस पाहिल्या होत्या. मात्र म्हणतात ना की मागचं सगळं विसरून नव्यानं सुरुवात करणं गरजेचं आहे. मात्र एखादा एक्सपिरियन्स खेळाडू आपल्या टीममध्ये असणं देखील तितकंच अपेक्षित आहे. प्रवीण गावाड नो डाऊट खरोखरच 1700हून अधिक धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत 40+ क्रिकेटमध्ये आज ते खेळाडूला मी मिस करतोय. मग त्यांच्या जागी आज जर आपण पाहिलं आपण तर जेपीची वर्णी लागले. नो डाऊट वन ऑफ द ग्रेट प्लेअर, कारण जेपीने देखील एक चांगले स्टार्ट जेपी वर्सेस शांताराम ही मला अजूनही पार्टनरशिप आठवते. घोडबंदरचं मैदान 72 धावा. टॉस इथे मिस केलाय. चेंडू पडल्यानंतर सरळ आदळला गेला यष्टीवर. क्लिंग बॉल दांडी गोल. यावेळेस परतावं लागेल डग आउट रिझन मध्ये. मिस्टर नोवेल सुनेकर आउट. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. थँक्यू डीजे. खरोखरच नोवेल सुनेकर यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर एक खूप मोठं नाव आहे, खूप मोठं नाव आहे. आई भावदेवी कांदरपडा मास्टर्स. अगदी योग्य गाणं आणि अगदी योग्य विश्लेषण डीजेच्या माध्यमातून. एक फेमस फलंदाज. कारण मित्रांनो लक्षात ठेवा 2025चं वर्ष सुरू आहे. मात्र ज्या कोविडच्या काळामध्ये काही आपल्या मॅचेस झाल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वोत्तम खेळी करणारा खेळाडू ठरला होता. हा एकमेव खेळाडू कांदरपडा टीमचा होता ज्यानं 100च्या पलीकडे धाव्या बनवल्या होत्या, तो नोवेल सुनेकर. आणि तो महत्वपूर्ण बॅटर या ठिकाणी क्लिंग बोल्ड झालाय. त्यामुळे डीजेच्या माध्यमातून ते गाणं वाजलं गेलं की एका फेमस बॅट्समॅनची दांडी उडवली गेली. खरोखरच कारण एका साईडला गौतम गोलंदाज आहे, एक नावलौकिक गोलंदाज. टेनिस क्रिकेटमधील हा देखील एक नावलौकिक गोलंदाज आहे. नारंगी संघाच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर या चेंडूनंतर मी नक्कीच त्या गोष्टीचं विश्लेषण करणार आहे. इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून गॅपमध्ये खेळला गेलाय. विलास प्रयत्न करतो चेंडूला अडवण्यासाठी. फील्ड होईपर्यंत 2 धावा इथे नक्कीच मिळतील. आणि या दुहेरी धावेने धावसंख्या झाली फळकावर ती म्हणजे 10. नारंगी संघाजवळ 2 खेळाडू असे आहेत, म्हणजे गौतम गंभीर आहेत नारंगी संघाजवळ. गौतम गंभीर नारंगी संघाजवळ आहे, पण एक आहे गौतम आणि एक आहे गंभीर. गौतम पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे बंधू. चांगला झेल टिपलाय. आणखीन एक विकेट आई कांदरपडा, आई भावदेवी कांदरपडा या टीमची. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर विनोद आउट. थँक्यू. विनोद ठाकूर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक स्टारकास्ट मधील हे देखील एक नाव आहे. आई भावदेवी कांदरपडा मास्टर्स या टीम मधील. धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा. ऑफ साइडला एक क्रॅकिंग ट्रॅक खेळला गेला होता. जयप्रकाश आहेत, जेपी त्या ठिकाणी आहेत. एकदा मिळेल. जेपी भले 40+ क्रिकेट जेपी खेळत नव्हते, मात्र ते क्रिकेट पासून वंचित नव्हते. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांना आपण बऱ्याचदा पाहिलंय जेपीला. फुल टॉस आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मागे विळा चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथे देखील मिळतील. प्रयत्न हाच असेल की नारंगी संघ आहे, यजमान संघ आहे, घरचं मैदान आहे. याच मैदानावर हा संघ सराव करत असतोय. इथून जर या संघासमोर टार्गेट 40च्या पलीकडे, ज्याप्रमाणे पाणी प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवून द्या. ज्याप्रमाणे कांदरपडा टीमकडे जी गोलंदाजी आहे त्यानुसार माझ्या मते 40च्या पलीकडे जेमते म्हणजे 50 नको आहेत असं म्हणणं नाही. 50 झाले तर नक्कीच तो प्लस पॉईंट असेल.
पण भले 50च्या आसपास जाता आला नाही, पण कमीत कमी 45 धावा, कमीत कमी 40 ते 45 धावा या स्कोरबोर्डवर कांदरपाडा संघानं लावायला हव्यात, जेणेकरून एक चांगली फाईट मॅच या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. थँक्यू. बघा दोन्ही टीमच्या 2024 आणि 2025च्या मालिकेविषयी, या दोन्ही टीमच्या परफॉर्मन्सच्या विषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर जवळपास नारंगी मास्टर्स एक विजेतापद, म्हणजे एकदा नारंगी संघ चॅम्पियन झाला होता मागच्या सीझनमध्ये, तो देखील आपल्या घरच्या मैदानावर, आणि 3 पारितोषिकं ही नारंगी संघाजवळ क्रमांक 3ची आहेत. एकूण ओव्हरऑल 2024 आणि 2025चा सीझन जर आपण पाहिला तर नारंगी संघाच्या हाती आली होती 4 पारितोषिकं. त्यानुसार जर कांदरपाडा टीमकडे पाहिलं तर कांदरपाडा टीमला मागच्या वर्षी हाती काय आलं नव्हतं. मात्र नवी पर्व आहे, नव्या पर्वाची सुरुवात नक्कीच जोमानं व्हायला हवी कांदरपाडा टीमकडून. बरेच नटराज मुद्देमध्ये चेंडूला स्वीप केलं गेलंय, लॉंग लेग डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी, एकदा तर वेगानं पूर्ण केले तो विनोदनं. कारण क्रिकेटमध्ये चमत्कार होत नाही अशातला विषय नाही आहे, क्रिकेटमध्ये चमत्कार होताना आपण पाहिलेत. असं बऱ्याचदा पाहिलं की अक्षरशः समोरच्या संघाला असं वाटलं की मी विजयी आहे, मी जिंकलोय, आणि अक्षा क्षणिक सामन्याने कलाटणी घेऊन त्या समोरच्या विजेत्या संघाला पराभूत देखील केलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाहीये कारण अगदी मिडल करता आला नाही. या चेंडू भरतला एकदा मिळेल, आणि नोवेल्स सुनेकर डोनाल्ड एक आणखीन एक स्टार कास्ट या कांदरपाडा टीम मध्ये आहे, तो अजूनही डगआउट मध्ये आहे. तो देखील एक उखमी खेळाडू आहे. सुरुवातीचं जर आपण पाहिलं तर थोडंसं थंड वातावरण होतं, थोडंसं ड्यू फॅक्टर काही गवतावर आपल्याला जाणवत होता, नमी होती विकेटवर, आता नाहीये. आता अक्षरशः मी तर म्हणेल जी वेळ आपण जो पाहतो ना घड्याळामध्ये, जवळजवळ वाजले गेलेले आहेत ते 1:10 झाले आहेत, म्हणजे अगदी विकेट या कडक उन्हामध्ये टणक झाले असेल. ऑफ साईडला कट केले, पॉइंटर्समध्ये चेंडूला फील्ड केले, अचूक थ्रो या ठिकाणी, फलंदाज बाद, विनोद ठाकूर या ठिकाणी बाद होत आहेत. आणखीन एक धक्का कांदरपाडा टीमला. बघा जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. जे संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्या सर्व संघांना विनंती करतोय की ज्यावेळेस तुम्ही जेवण करण्यासाठी जाल त्यावेळेस अगदी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी शांताराम गरज साहेब उभे आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यानंतर जेवणासाठी जा, कारण काही वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील शांताराम गरज साहेबांकडून, त्या घेऊनच आपण जायचं आहे. जे संघ खेळलेत त्या सर्व संघांना विनंती करतोय, म्हणजेच राई, उमेळमाड, मुर्धा, वाघबीळ, जेवून घ्या, जेवणाची सोय सुरू झाली आहे. मात्र शांताराम गरज साहेबांसोबत टीम कॅप्टन संवाद साधा, त्यानंतर जेवायला जा. चांगला चेंडू आहे, चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, मात्र जो बॅटचा फोर्स आपण पाहिला थोडीशी खालून बॅट आली, या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. ऑन साइडला फटका चांगला आहे, लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं, इथे मात्र प्रयत्न चांगला होता, गंगाधरचा मिस स्पीड झाली होती, मात्र बॅकअप देखील चांगला केला गेला विलास कडून. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. या 2 धाव्यानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 18 चेंडूमध्ये 19 धावा आई बावदेवी कांदरपाडा या टीमनं स्कोर बोर्डवर लावल्या आहेत. येणारे 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा मी तर म्हणेल यायलाच हव्यात, जेणेकरून एक चांगली
फाईट तुम्ही नारंगी संघाला देऊ शकाल. पंची पंची तुला हिस्सा देव सांग गणशी. आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग गणशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हात गणशी गणशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हात गणशी गणशी. आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग गणशी. आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग गणशी. जमीन बापाशी द्याव नजर हाय ग आत्याची. दोन्ही एकर जमीन बापाशी द्याव नजर हाय ग आत्याची. थँक्यू रिचे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 19 धावा तर फळकावर आल्या आहेत. येणारे 12 चेंडू आणि येणारा 12 चेंडू मध्ये अधिक धावा. पिंट्या येतोय परेश भोईर. पेटनम पिंट्या प्रेमाना पिंट्या असं म्हटलं तर स्फोटक खेळाडू आहे. पहिला चेंडू फेस करताना ते पहिला पण तर आउटसाइड ऑफस्टॉमा चेंडू टाकला गेला होता. वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. 1 धाव मिळेल. धाव संख्या झाली ती 20. गोलंदाजी ट्रॅकवर आपण किशोर राणा पाहू शकाल. एक लेजंडरी हे गोलंदाज आहेत. अनुभवी गोलंदाज आहेत. अनेक वर्ष 40+ क्रिकेट यांनी देखील खेळला आहे. इथे देखील जर आपण पाहिलं तर यावेळेस देखील लाईन सोडून जाणारा चेंडू आहे. पंच पुन्हा आमच्या दिशेने वळतायत. गुणेश वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धाव संख्या झाली आहे ती 21. एडॉन्स फॉर द चेंडू आहे अराउंड द कार्पेट. अगदी मातीला गुदगुळ्या करून हा चेंडू निघून गेला होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव इथे मिळेल. 22 धावा. किशोर अनेक अशा विकेट्स हॅट्रिक्स या खेळाडू गोलंदाजाच्या नावावर आहेत 40+ क्रिकेटमध्ये. भरत मात्रे इथे मात्र बाद होते आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा स्पर्श घेऊन मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. फलंदाज बाद. थँक्यू डीचे. दोस्ती तुटायची नाही. त्याचप्रमाणे एक संदेश आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये कांदरपाडा टीमसाठी. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अशोक भगत. 22 धावा आहेत फळकावर. किशोर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहेत आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स टीम कॅप्टन अशोक भगत. शॉर्ट बॉल यावेळेस बॉडीला थोडस पंप करून अगदी टोवर उभा राहून हा स्टोक स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आता चांगला चेंडू हाताळला गेलाय खास करून नारंगी टीम गोलंदाज किशोर कडून. यावेळेस पंच केलं गेलंय. मागे फिल्डर आहे स्वतः योगेश घरात चेंडून अडवत आहेत. 2 धावा तरी ते नक्कीच मिळतील. आणि या दुहेरी धावेनं धावसंख्या फळकावर लागली गेली आहे ती 24. शांत आणि थंड सुरुवात. थोडासा वेग वाढवावा लागेल. यजमान संघ खेळतोय. नारंगी संघ खेळतोय. मी म्हटलं ना की कमीत कमी 40 या आकड्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कांदरपाडा टीमला. 1 धाव इथे मिळेल. आज जग्गूची देखील वर्णी लागली आहे. प्लेइंग 11चा आपण विचार केला तर जगदीश भोईर ॲज अ कोच आहेत असं म्हणू शकतो मी. लेदरची चांगली कोचिंग ते करतायत खास करून या नारंगीच्या मैदानावर. एसटीच्या मागे आहेत ते. वेळेस मिस्टान स्टोक हवेत खेळला गेलाय.
मात्र सेफ मध्ये लँड होईल. एकदा मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लावल्या आहेत आई भाऊदेवी कांदरपाडा या टीमनं. त्या म्हणजेच 5 बाद 26 धावा. सत्तावीस धावा होते तिथे. एक धाव नक्कीच मिळणार आहे. अंतिम षटक बघा जग्गूकडे दिले. नेहमीच स्लॉगवर जग्गूला हाताळताना आपण पाहिले आहेत. एक या दोन मोठे फटके धावसंख्येला चांगला आकार देऊ शकेल. यावेळेस स्लॉग स्लिपचा फटका खेळला गेलाय. मागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी गंभीर आहेत. सिंगल इथे देखील मिळणार आहे. मात्र पिंट्या ह्या खेळाडूची फलंदाजी मी बऱ्याचदा पाहिलाय. ज्यावेळेस त्या दहिसर कांदरपाडा परिसरामध्ये जो गावकप असतो त्या गावकपमध्ये एक स्फोटक खेळाडू म्हणून खास करून पिंट्याची निवड केली जाते. या नारंगीच्या मैदानात फटके पिंट्याकडून आले नाहीयेत. प्रयत्न तोच आहे. हवेत खेळला गेलाय. इथे मात्र चांगलं शतरक्षण केलं गेलं बंधूकडून. एक धाव तर वेगानं पुढे गेला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. मात्र सुखरूप पिंट्या क्रीज मध्ये पोहोचतोय. या 2 धाव मिळतील. 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 30. अजूनही जर या शेवटच्या षटकाचा विचार केला आपण तर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जगदीश नेहमीच अनेक मुलांना प्रशिक्षण देत असतात. गोलंदाजीचं म्हणा, फलंदाजीचं म्हणा, शतरक्षणाचं म्हणा. चांगले चेंडू आहे. पुढच्या पायाला थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर काढलं गेलं होतं आणि तिथून या चेंडूला पूर्ण फोर्सनं खेळायचा विचार केला होता पिंट्यानं. मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग. खूप चांगली गोलंदाजी. सरळ बॅटनं साइड स्क्रीनच्या समोर खेळला गेलाय. विलास आहे त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण विलास कडून. फक्त एक धाव. फक्त एक धाव आणि या एका धावेने संघ पोहोचतोय आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स 31 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल. काय चौकार, काय षटकार, एखादा डॉट बॉल किंवा विकेट. मात्र जितक्या धावा येतील त्या महत्वपूर्ण असतील. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळला गेलाय. चेंडू 1 बाउन्स निघून जातोय. 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. 5 षटकांचा खेळ इथे संपतोय. 5 षटकांच्या खेळीच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय आई भाऊदेवी कांदरपाडा या टीमची. ती म्हणजे 35 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत आणि 36 धावा विजयासाठी नारंगी संघासमोर. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगानी केलेल्या
तो चला या सामन्याच्या दिशेने आपण वळूया मित्रांनो. ओवळा संघ दाखल झाला आहे का या ठिकाणी? ओवळा संघ या ठिकाणी दाखल झाला असेल तर प्लीज आपण आपल्या येण्याची नोंद करा. एक तुकडं आव्हान आहे, 35 धावा तर फडकावला. 36चा आकडा हा शांताराम गरज साहेब नारायणगे संघासमोर आहे. आणि खास करून बघा, आज तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, मग तुमचाच पार्टनर आज स्ट्राईक एंडवर आहे. कारण ही जोडी मगाशी जे गाणं लावलं गेलं, ही दोस्ती तुटायची नाही. शांताराम घरात जयप्रकाश घरात ही पार्टनरशिप, ही जोडी मी नेहमीच पाहिलं 40+ क्रिकेटमध्ये. सर्वप्रथम निश्चितच स्वागत केलं जाईल सर्वांचं. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत स्पर्धेला जे यजमानपद आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. सामन्याकडे वळतोय. माईक हातात घेताना कालचा दिवस पूर्ण गेला. भरत भाऊ माईक हातात घेतल्यानंतर आज घेतोय. खूप वेळेनंतर माईकचा संपर्क माझ्या जवळ आलाय. आनंद पण असतो आणि भीतीसुद्धा असते. काय खूप वेळ झाला मी माईकच्या संपर्कात नसतो कारणास्तव. सामन्याकडे वळतो. जयप्रकाश घरात खेळतोय. तू म्हटल्याप्रमाणे खरोखरच किती वर्ष क्रिकेट आम्ही दोघं एकत्र खेळताना दिसलो होतो. आता मी थोडासा बॅकपेनच्या कारणामुळे टेनिस क्रिकेट खेळत नाही, लेदरकडे असतोच. कधी कधी मॅच असते ग्राउंडवर खेळत असतो. आणि थोडासा नजरेचा अभाव सुद्धा आहे कारणास्तव. इथे घरात जीवनदान मिळतंय. वाटलं होतं झेल टिपला जाईल, म्हटलं तसं घडलं जात नाही. तोकडं आव्हान आहे. यांना आव्हानाला निश्चितच मदत करायला हवी क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाला, तरच हे आव्हान तुम्हाला थांबवता येईल. मात्र तसं घडलं जात नाही. भरत भाऊंची मला साथ असणारच, कारण मी खूप वेळेनंतर ह्या माईकशी संपर्कात आलेलो आहे. भरत भाऊ, तुमचं परत एकदा स्वागत आहे नारायण ग्रामस्थ क्रीडा मंडळाला मैदानावर. एक थोडंसं प्राइज या ठिकाणी आलेलं आहे, पारितोषिक आलेलं आहे. जेपीसाठी पारितोषिक आहे हेमंत पटेल यांच्याकडून. लगातार 2 षटकार 500 रुपये. क्या बात आहे. जेपीसाठी खास पारितोषिक आहे. ऑन साईडला जोरकस फटका आहे. डीप मिड विकेटला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी भरत मात्रे आहेत. चेंडूला स्टॉप केलं गेलंय. एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय. धोकादायक धाव या ठिकाणी घेतली आहे, ती म्हणजेच गंगाधरनं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7-1. सामना मला अजूनही आढळतोय. खास करून उमेड माणसं मैदान नारंगीचा जो सामना होता, नारंगीचे बरेचसे खेळाडू डगआउटमध्ये होते, त्यावेळेस गंगाधरची ती खेळी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. काय ती बॅटिंग केली होती. 1 मॅन आर्मी म्हणता येईल या खेळाडूला. जबरदस्त फलंदाजी त्या ठिकाणी केली होती. हे गंगाधर आपण म्हणतच आहो आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. आपण सर्वांनी बघितलं होतं लाईव्ह तो सामना. आज परत एकदा समोर खेळताना दिसतोय. सुरेख फटका बघायचा. चेंडू हवेत आहे आणि 6 धावांसाठी षटकाराचा फटका पाहायला मिळतोय. निश्चितच भरत भाऊ, आपण म्हटल्याप्रमाणे लगेच तुम्हाला प्रात्यक्षिकाने दाखवलेला आहे त्याने 6 धावांचा फटका. धन्यवाद डीजे. 13 धावा होताना दिसत आहेत. धन्यवाद डीजे. धावसंख्या 13 जाऊन पोहोचते. 35 धावांचं लक्ष्य आहे. 36 धावांचं लक्ष्य असताना हा एक षटकार, एक मोठा फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. शशी ठाकूर गोलंदाज, एक चांगले अनुभवी असे गोलंदाज आहेत. मात्र आदला चेंडू थोडासा खराब आणि त्याचा पुरेपूर समाचार घेताना दिसले. हा चेंडू झेल होतोय का? नाही, नो मॅन्स लँड ठिकाणी पडतोय आणि ह्या चेंडूवर 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट बघा आपण. जयप्रकाश घरात वय वर्ष 56, मात्र अजूनही त्याच पद्धतीचं आपलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. आणि जयप्रकाश घरात वेलकम. कैलास पाटील, तुझं सुद्धा स्वागत आहे नारायण ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर. तर मी कैलास भाऊ तर आलेले आहे. भरत भाऊ, जयप्रकाश घरात हे आज एक चांगला शेड्यूल आहे त्यांचा. संत निरंकारी समागम नाशिक झोनचा आज ब्लड डोनेशन आमच्या इकडे आहे नारिंगी गावात. त्यातून वेळ काढून ते आपल्याला खेळायला येताना दिसत आहेत. आणि निश्चितच त्यांच्या ब्लड डोनेशनसाठी ज्यांना इच्छुक असतील त्यांनी निश्चितच आमच्या त्या नाशिक झोनचा जो आमचा जो हॉल आहे तिथे संपर्क साधायचा आहे. नक्कीच रक्तदान करा, एखादा जीव वाचवा. हे मात्र तुम्ही एक उल्लेख केला की वयोवर्ष 56, मात्र अब तक 56, आताही 56 वय असलं तरी 56 धावा करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. इतकं मी 100% सांगू शकतोय. भरत भाऊ, नाव मी म्हणेन नावाचं लौकिक आहे ना, हे खूप मोठं आहे जयप्रकाश घरातचं. खूप वर्षापासून क्रिकेट खेळताना हे सगळं आपल्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये अनुभवलेलं आहे. लेदर असो, टेनिस असो, अंडरआर्म्स असो, ह्या सगळ्या
अरे 3 षटकारसाठी हेमंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे जयप्रकाश घरत यांच्यासाठी. बघूया जय, संधी आहे, संधीचं सोनं करतील यात काही शंका नाही, मात्र प्रयत्न तुझा होईल हे सुद्धा. बलाढ्य खेळाडू आहेत नारिंगी संघामध्ये. रमेश मंगेला, योगेश घरत, विलास पाटील आहे, जयप्रकाश घरत, जगन भोईर आहे, गंगे आहे, बंधू आहे, गौतम आहे. मोठी फळी, खेळण्याची मोठी फळी आहे. नशिबाची साथ सुद्धा असायला हवी ह्या कारणास्तव. जेणेकरून नशिबाची साथ असेल तर आपण सामन्याला नक्की जिंकू शकतो आणि तसं घडताना सुद्धा दिसणार आहे. हा बघा हा पार 6 धावांचा फटका. लगातार धन्यवाद डीजे. लगातार 2 साठी 500 रुपये आणि लगातार 3 साठी 1000 रुपये. हेमंत पाटील आमचे धीरज पाटील यांचे पिताजी आहेत, त्यांच्याकडून बक्षीस लावलं गेलेलं आहे. मित्र सुद्धा आहेत ते जयप्रकाश घरत. भरत भाऊ तुमच्याकडे येतोय. नक्कीच मगाशीच म्हटलं मी की 56 वयोवर्ष असलं तरी 56 धावा करण्याची ताकद आहे. बघा शेर कभी भी बुडा नाही होत आहे हे दाखवून दिलंय जेपीनं. और ऐसा भी है ना भरत भाऊ, शेर बुडा होता घास थोडी खायगा, घास थोडी खायगा. इथे कांदरपडा संघाला काय करायचं, एक तर आव्हान तुकडं आहे. या ठिकाणी तुम्हाला धावा खर्च करायचे आहेत नाही तर तुम्हाला इथे विकेट प्राप्त करायचे आहेत नारंगी संघाच्या. तर या तुम्ही सामन्यावर पकड निर्माण करू शकता. टर्न झालाय, स्विंग झालाय, मग जी लाईन पाहिली आपण ती थोडीशी खराब आहे. लेग स्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला गेला होता. लेग ब्रेक आपण पाहिला शांतारामजी, पण तो चेंडू जर मिडल केला असता किंवा ऑफला टाकला असता तर चेंडू चांगल्या प्रकारे कट होताना पाहायला मिळाला असता ना. प्रयत्न चांगला होता गोलंदाजाचा, मात्र थोडीशी दिशा भरकटली कारणाचा चेंडू लेग साईडला गेलेला आहे. दुसरा प्रयत्न होता, चेंडू 1 माऊन जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव होणार आहे. धाव संख्या होताना 23. मॅच बॉल आलेला आहे, पंचांनी लक्ष द्यायचं आहे तिकडे. कांदरपाडा संघ खेळतोय, क्षेत्ररक्षण करतोय, 36 धावांचं लक्ष आहे. ओवळा संघ जर उपस्थित असेल तर त्यांना लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे, कारण नवगड संघ इथे तयार आहे. धावसंख्या 23. गंगाधर स्ट्रायकर यांकडे बॅकफुटला थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली असताना 24 धावा आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं म्हणजे जवळपास 1.3 चेंडूचा खेळ. 9 चेंडूमध्ये धावा या जवळपास 24 उभारल्या आहेत. 15 चेंडू आणि 21 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता, वेगानं कदाचित बीट केलं असेल, त्या कारणास्तव जो बॅटचा फोर्स होता तो मात्र तिथे पाहायला मिळाला. मध्येच कुठेतरी नक्कीच ती बॅट थांबली गेली. एक सेफली चेंडू लावून सिंगल नक्कीच मिळेल. एका धावेनं धावसंख्या झाली आहे नारंगी मास्टर्स या टीमची ती 25. येथून विकेट नाही तर मात्र नक्कीच बॅकफुटला जावं लागेल. या गोष्टीकडे मात्र कांदरपाडा संघाच्या गोलंदाजांनी लक्ष द्यायला हवं, कारण कुठेतरी एक पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड झाली आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर प्रयत्न करतोय पण ते जेलच्या लाईन खाली येता आलं नाहीये. सिंगल मिळेल. धावा झाल्यात त्या 26 धावा. शांतारामजी काय म्हणाल पूर्वीच्या मास्टर्स क्रिकेटच्या विषयी? हा जुनं क्रिकेट 2010 पासून आम्ही या संस्थेमध्ये आम्ही एंट्री केली होती. विषय येईलच पुढील चेंडू. प्रयत्न होता अक्रॉस दी लाईन खेळण्याचा जयप्रकाश घरत यांचा, मात्र चुकतोय, पायवा चेंडू आदळतोय आणि हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. तर 2010च्या सालामध्ये आम्ही ह्या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या संस्थेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आमचं क्रिकेट परत एकदा नव्या रूपाने सेकंड इनिंग चालू झाली, ज्याला आपण म्हणू शकतो 35+, 40+ आम्ही तेव्हा होतो. आणि तेव्हा नंतर जवळजवळ 12 वर्ष, मी तर 12 ते 13 वर्ष मी स्वतः खेळलोय. 2023 पर्यंत 24 आणि 25 दुसरं 2 वर्ष मी खेळलो नाही. तर हे 12 ते 13 वर्ष म्हणजे अक्षरशः नारिंगीने गाजवले. म्हणजे जो नारिंगीचा आदला जो दबदबा होता ना भरत भाऊ, तो त्या 10-12 वर्षामध्ये सुद्धा होताच, तो थांबला नाही कुठे. शांताराम घरत साहेब, तुम्हाला एक सामना आठवतोय का? कासारवडली रणजी स्पोर्टच्या मैदानावर ती स्पर्धा आयोजित केली होती वाघबीळ संघानं. त्यावेळेस नारंगी संघाच्या टीममध्ये पन्ना नव्हता. पन्ना त्यावेळेस नव्हता. संपूर्ण त्या टीमचं नेतृत्व केलं होतं शांताराम घरत साहेब तुम्ही. तो सामना कदाचित तुम्हाला स्पर्धा आठवत असेल. त्यावेळी नक्कीच 9 खेळाडू घेऊन नारंगी संघ त्या ठिकाणी दाखल झाला होता. या चेंडू नंतर येतोच त्या विषयाकडे. चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे. 1 धाव तरी ते पूर्ण केले आहे. डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न, तो देखील चुकीचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. इथे वाईटचा इशारा येतोय. 2 धाव नक्कीच मिळेल.
आणि खरोखरच कौतुक आहे की 9 खेळाडू घेऊन वन मॅन आर्मी त्यावेळेस तुम्ही बॅटिंग केली होती आणि नारंगी संघाला जवळजवळ ग्रँड फिनालेपर्यंत तुम्ही नेऊन दिलं होतं. आठवतोय पहिला सामना सुद्धा मला खूप चांगल्या पद्धतीने आठवतोय. रामचंद्र मागेला रामे आणि मी ओपनिंगला गेलो होतो पहिला सामना पांजूच्या विरुद्ध असताना आणि तो सामना सुद्धा आम्ही एवढ्या लवकर संपवला होता ना म्हणजे जवळपास 32 का 33 धावा आम्ही 2 षटकामध्ये ते संपवले होते. धावा झाल्यात 29. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जरा ओवळा संघ आला असेल तर प्लीज येण्याची नोंद करा. ओवळा संघ आला असाल तर प्लीज लवकर या. 22चा इशारा पंचांचा धावा संख्येत नक्कीच भर. धावा संख्या झाली ते 30. 6 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी नारंगी मास्टर्स या टीमला. ओवळा संघ दाखल झाला असाल तर या प्लीज. तर विषयाकडे परत येऊया. तर तो सामना फायनलचा सामना होता. मला आठवण आहे अलंकार सारखा खेळाडू मी त्याला समोरून विकेटकीपर एंड कडून आमच्या धावा तोकड्या धावा होत्या. सामन्याकडे चांगला फटका बॅकफुटला जाऊन कव्हरच्या क्षेत्राकडे थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी पॉइंट आणि कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि चौकार पाहायला मिळतो. धावसंख्या 4 निवडली जाते आणि संघाला नेऊन ठेवलं जाते 34 या धावसंख्येवर. येतोय डीजे तुझ्याकडे सुद्धा येतं. थोडीशी चर्चा आहे ती थोडी चर्चा उसळली पाहिजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हा प्रयत्न निश्चितच भरत भाऊ माझ्याकडून करतात आणि मला सुद्धा आवडेल सांगायला. तर तो सामना असताना आमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं सगळ्यांचं. हेमंत घरातली चांगला झेल टिपला होता. रामचंद्र मांगेले चांगला झेल टिपला होता आणि अलंकार सारखा जो खेळाडू होता ना त्याला आम्ही आवाज दिला होता की ये आता तुझीच खेळी बघायची आहे आणि तो चॅलेंज त्याने स्वीकारला असताना सुद्धा त्याला आम्ही लवकर बाद करून तो सामना आम्ही जिंकलो होतो सेमीफायनलचा. हेच शांताराम गरज साहेब मॅचच्या दिशेने आपण जाऊया. चांगला इथे स्ट्रोक खेळला गेला. 1 धाव नक्कीच मिळेल. एक पाहिजे षटकारासाठी 500 रुपये लावले गेलेले आहेत. आदल्या पण 500 देऊन टाकते त्याला. तर खरोखरच मला हेच शब्द ऐकायचे होते कारण ते मला अजूनही आठवते. त्यावेळेस माझ्याकडे माईक होता आणि अक्षरशः तुम्ही अलंकारला त्या डगआउट मध्ये चॅलेंज केलं होतं की अलंकार आता तू ये तुला यायची गरज आहे. तो सामना मला अजून येतो. तेच मला ऐकायचं होतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तोच सामना तुम्हाला आठवतोय का. चला ओळा संघ इथे आलाय तर प्लीज या लवकर. नेमकं आठवतंय सामना संपला असला तरी चर्चा चालू राहणार आहे कारण फायनल्समध्ये सुद्धा आपण बघितलं बाबू हा एन्जॉय झाला होता तिकडे त्याच्या खांद्याला इजा झाली होती. तो फायनल्स आम्ही मला वाटतं हरलो होतो ते नेमकं मला आठवत नाहीये पण षटकार जो मारलेला आहे जयपर घरत यांनी त्यांना 500 रुपये पारितोषिक हेमंत घरत यांनी लावलेला आहे. देणार ना गेले तुझे 500 5 मारले 5000 पुढच्या मॅच. ओला संघ थँक्यू. थोडं थांबवतोय. अभिनंदन नारंगी मास्टर्स पुढील